आणि एका बाजूने बंटी बद्रिके नामी काफी आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधला एक खरं तर विध्वंसक फलंदाज संघनायकाच्या भूमिकेमध्ये असेल या ठिकाणी नक्कीच फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. चला सामना लगेच सुरू करा. 5 सामने पेंडिंग आहेत. पहिल्या दिवसापासून ही प्रचंड मेहनत अमित म्हात्रे यांची आपण पाहताय. खरं तर स्पर्धेला सुरुवात झाली. 4 किलो वजन त्यांचा कमी झाला आणि सन्माननीय गणेशजी पाटील खरं तर संदीप बोंडे यांचे मेवणे त्यांचं इथे आगमन, त्यांचंही स्वागत. मोठ्या संख्येने आज मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. असं म्हणतात खरं तर संदीपजी मुंडे साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी ही सर्व मान्यवर मंडळी इथे आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर कोकणाच्या भूमीला मिळालेले लोकनेतृत्व म्हणजे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब खासदार यांची उपस्थिती आपण पहिल्या दिवशी पाहिली. आणि खरं तर यावर्षी सलग हे दुसरं पर्व आहे आणि आता बऱ्याच खरं तर क्रिकेट चाहत्यांकडून फरमाईश आली आहे. कदाचित डे नाईटमध्ये ही स्पर्धा पुढच्या वर्षी खेळली जाईल. ही फरमाईश खरं तर सर्व क्रिकेट चाहत्यांची आहे. आणि वासंबे प्रीमियर लीगचं आयोजन म्हटलं की जसा चातक पक्षी वर्षाचे 365 दिवस पावसाच्या थेंबाची आतुरतेने वाट पाहत असतो, तशी या स्पर्धेची प्रत्येक क्रीडा रसिक किंबहुना विभागातले खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतो. जाऊया सामन्याकडे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कमध्ये येतोय सार्थक माळी. कांब्याचा हा खेळाडू नयन म्हात्रे यांच्या संघातला एक अतिशय चांगला हरहुन्नरी खेळाडू. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल मिड विकेटला मात्र इथे हा फटका सजवलाय. ओमकार पाटील टीम कॅप्टन आलाय षटकार. क्या बात है. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा असं म्हणावं लागेल. कारण टीम कॅप्टन ओमकार पाटीलसाठी आपण पाहिलं हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यामध्ये पूलचा हा नेत्रदीपक फटका इथे पाहायला मिळाला. अचानकचं हे क्रीडांगण आणि या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी. प्रत्येक दिवशी प्रेक्षक मोठ्या संख्येने आपण इथे पाहिले. आणि संदीपजी मुंडे साहेबांची स्पर्धा म्हटली की खऱ्या अर्थानं हे व्यासपीठ अगदी गजबजलेलं पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. विविध क्षेत्रातील पदाधिकारी आपण या ठिकाणी या स्पर्धेत पाहत आहे. पोलीस यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा असेल, किंबहुना आपण पाहिलं बिल्डिंग क्षेत्र असेल, खरं तर सिव्हिल क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रातील राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत आहेत. हा पहिला बॉल षटकाराला डावाला सुरुवात केली ओमकार पाटीलने. ज्या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना अप्रतिम गोलंदाजी केली, त्याच्यावरती केलेला हा हल्ला बॉल आपण इथे पाहिला. पलटवार करेल का या ठिकाणी सार्थक माळी हे पाहावं लागेल. P1च्या या पहिल्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. ओमकार तयार, तेच तर्रार. बघा इथे बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेतली आणि त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. अँगल बनवला लेफ्टी बॅटर समोर सार्थक माळी या गोलंदाजाने आणि इथे मात्र डॉमिनेट केलं या बॉलवरती ओमकार पाटील या संघनायकाला. दुपारचं सत्र आहे. या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय खरं तर हाय व्होल्टेज सामना आजच्या दिवसातला. कारण जो जिंकेल त्याचं या स्पर्धेतलं अस्तित्व कायम राहील. याच दरम्यान आपण पाहता रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खरं तर भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. मी त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक इथे व्यासपीठावरती आसन असावा. खरं तर क्रिकेटला धर्म मानणारी ही व्यक्ती आहे. कारण अनेक स्पर्धा रायगड जिल्ह्यातल्या ज्या स्पर्धांना नेहमी त्यांची उपस्थिती असते. गतवर्षी त्यांची एक स्टेटमेंट मी ऐकली होती. खरं सुरुवातीला 40गाव प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेमध्ये की या लीगच्या स्पर्धा खरं तर अगदी क्रिकेटच्या मध्य भागाला किंवा अंतिम क्षणाला व्हायला हव्यात, जेणेकरून खरं तर आपण पाहिला ग्रामीण टेनिस क्रिकेट हे या खेळाचा या फॉर्मॅटचा आनंद हा प्रत्येकाला घेता येईल. आणि अगदी सूचक त्याने ते वक्तव्य केलं होतं आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. भारतीय जनता पार्टी ही पनवेल तालुका सरचिटणीस आणि त्याचबरोबरने रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य 50 गाव प्रीमियर लीगमध्ये मापे असावी ते त्यांचं स्टेटमेंट आम्ही ऐकलं होतं. आणि नेहमी त्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे ते मेंबर देखील सातत्याने राहिले. आज त्यांची उपस्थिती त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. बघा या ठिकाणी कमबॅक करतोय सार्थक माळी. जरी पहिला बॉल षटकार आला तरी नंतरचे पुढचे बॉल त्याने ज्या पद्धतीने हाताळले त्याचं देखील कौतुक करावं लागेल. कमबॅक त्यानं केलंय. आता पण धावा फलकावरती त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावा. इनसाइड आउट हा फटका फसलाय त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर मध्ये सोपा झेल पकडला आणि इथे मात्र हा पहिला धक्का बसला. बॅटिंग करणाऱ्या यश आणि युवराज 11 चांबारी टीमला खेळाडू बाद झालाय योगेश जांभळे.
तमाम आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांच्या मनानं घेतला एकच ठाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिवंगत स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकताय. एखादा लढा हाती घेतला की तो शेवटपर्यंत कसा त्या लढ्यामध्ये संघर्ष करायचा आणि तो जिंकायचा कसा याचा खरं तर लढवय्या बाणा स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना दिलाय आणि त्यांचा स्टँड तुम्ही पाहता अगदी व्यासपीठाच्या समोर. यावेळेस पहिला धक्का बसला, मैदानाच्या आतमध्ये गेला. आता नितीन पारंगे, मागच्या सामन्यातला गेम चेंजर, त्याने 6 मध्ये 22 केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. तो खेळाडू 1 डाऊनला मैदानामध्ये आला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना यश युवराज 11 चांभारली. संघाची धावसंख्या आली धावफलकावरती फक्त आणि फक्त 1 गडी बाद 7 धावा. बघा, पहिला बॉल षटकार आल्यानंतर 5 बॉलमध्ये 1च रन खर्च केली आणि योगेश सारखा एका नामवंत फलंदाजाला त्या ठिकाणी बाद केलं सार्थक मालीनं. हे त्याचं कमबॅक आहे. अप्रतिम स्पेल, खरं तर ड्रीम स्पेल याला म्हणता येईल, कारण षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं असं म्हणतात. एखाद्या खेळाडूने जर का तुमच्यावरती आक्रमण केलं आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जे तुम्हाला धाडस दाखवावं लागतं ते धाडस खरं तर या गोलंदाजाने या 5 बॉलमध्ये दाखवलंय. वासंबी प्रीमियर लीग खरं तर मोठी स्पर्धा. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये रोशन पाटील सर जेव्हा हे सर्व गोलंदाजी करतात प्रामुख्याने, कारण पहिले MRIचे चेंडू, फर जास्त असलेला खन्नाचा चेंडू जायला वेळ लागायचा. आता व्हेरी फर्स्ट बॉल चौकार षटकार सहजरित्या येतात आणि अशा जलद गती झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या विरोधात बेसुमार फटकेबाजी केली जाते. तिथे आजकाल गोलंदाजांना एक वेगळा जिगरा लागतो आणि पॉवर प्लेचं षटक आणि अंतिम षटक टाकायला तर मला असं वाटतं एक वेगळीच डेअरिंग लागते आणि ती डेअरिंग दाखवली पहिल्या ओव्हरमध्ये. षटकार येऊन सुद्धा 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1च धाव दिली, ती सार्थक माळीने. खरं तर या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक टाकलं सूरजने पॉवर प्लेचं आणि त्याचबरोबरने सार्थक माळीनं केलेलं कमबॅक इथे पाहायला मिळालं. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये जो गोलंदाज 10 पेक्षा कमी धाबा देईल त्याला इकॉनॉमिकल स्पेल म्हटलं जातं, कारण हे फास्ट क्रिकेट आहे. अतिरिक्त उचलीचे चेंडू वापरले जातात, त्याचा फायदा, त्याचा ॲडव्हान्टेज मिळतो फलंदाजांना आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र गोलंदाजांची देखील तेवढीच चांगली कामगिरी पण होताना पाहिली. सेकंड बॉलर यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये स्वतः बंटी बद्रिके, रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा सध्याच्या घडीचा हा सुपर डुपर स्टार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो बंटी बद्रिके. रायगड प्रीमियर लीग मधली 4 व्हीलर कार त्याने पटकावली आणि जबरदस्त खेळ त्याने त्या स्पर्धेमध्ये साकारला. आता या एका मोठ्या स्पर्धेमध्ये वासंबी प्रीमियर लीग ही विभागाची स्पर्धा आहे, परंतु स्पर्धेचं रंगरूप, स्पर्धेचं आयोजन बघता तुम्हाला वाटेल हे खरं तर मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं तुम्ही आज या ठिकाणी पाहता संदीप शेठ मुंडे यांच्या माध्यमातून. बघा, नवीन आलेला फलंदाज त्या ठिकाणी आहे स्ट्रायकिंग गेमवरती नितीन पारंगे, बॉलिंग ट्रॅकमध्ये ओव्हर द विकेट बंटी. ऑन साइड मध्ये हा फटका आहे, उंची जास्त आहे, अंतर देखील कापलंय. यस, इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. षटकार ऐवाक्याचा प्रयत्न होता. डीजे आपण पाहता या मैदानाच्या अगदी आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्यांनी असंख्य हिंदूंच्या हृदयाला गवसणी घातली आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बनले ते स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्टँड तुम्हाला अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पाहायला मिळतो. आणि एका बाजूला समोर जे तुम्ही गीत ऐकलं प्रकल्पग्रस्तांचे, शेतकऱ्यांचे, खरतर भूमिपुत्रांचे कैवारी, त्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांचा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल, पुन्हा एकदा ताकदीचा फटका अँड्रे रसेल स्टाईलने. इथे फलंदाजी सुरू झाली मैदानामध्ये नितीन पानंगे या खेळाडूच्या माध्यमातून लगातारचा हा दुसरा षटकार. एक आरती नितीन पारंगेची फलंदाजी पाहता जणू का असं वाटतंय की बॅट नाही तर आता तलवार आहे. सपासप वार केले जात आहेत सध्या या तलवारीने. क्या बात आहे. तलवारीप्रमाणे तो आडव्या उभ्या पद्धतीने बॅट फिरवतो आणि चौफेर डोलेबाजी करतोय. मागच्या
सामन्यामध्ये 22 इथे बघा कमबॅक केलंय. 2 बॉल, पहिला लेंथ बॉल त्याच्यावरती षटकार, हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती षटकार आणि इथे आता यॉर्करचा प्रयत्न होता आणि अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला बंटी बद्रिकेने. त्याच्याकडे असलेला अनुभव, तो व्यवसाय क्रिकेट भरपूर जास्त प्रमाणात खेळतो आणि नेहमी जास्तीत जास्त तो प्रॅक्टिस करतो, त्यामुळे त्याला या गोष्टीचा खरं तर इथे नक्कीच फायदा झाला आणि कमबॅक त्याने केलंय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल, प्रेशर वाढवतोय बघा. 2 षटकारानंतर बंटी बद्रिके कमबॅक करतो मैदानाच्या आतमध्ये. किमान 50+ रन तुम्हाला या मॅच मध्ये कराव्याच लागतील, कारण जर का सेकंड इनिंग मध्ये बंटी जास्त काळ विकेटवरती थांबला तर मात्र या धावा देखील कमी पडतील. कारण ज्या पद्धतीने तो खेळतोय, त्याचा स्टान्स, त्याचे फटके, खरं तर आपण पाहिले अगदी प्रॉपर क्लीन हिटिंग त्याची बॅटिंग नेहमी आपल्याला पाहायला मिळाली आणि मैदानामध्ये नितीन देखील तेच करतोय बंटीच्या अगेन्स्ट. इथे अगदी आपण पाहिला कव्हर्स मध्ये हा फटका होता, बॅकफुटला गेले आणि तिथून मात्र बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये हलक्या हाताने ढकललं, सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय नितीन पारंगे हा फलंदाज. 2 षटकं संपली, 2 षटकांचा वाजवी खेळ संपला, धावा फलकावरती आल्या त्या म्हणजे 1 गडी बाद 21 धावा. यश आणि युवराज 11 चांभारली या संघाच्या माध्यमातून. बघा जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येतात या ठिकाणी अनिरुद्ध सोनावले हा गोलंदाज. 3rd ओव्हर आहे आणि या सामन्यामध्ये आता अभी नाही तो कभी नाही असा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. काही क्षणातच या ठिकाणी खरं तर आपण पाहिलंय 190 उरण विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेश बालदी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण खरं तर त्यांचा करूया सहर्ष स्वागत. थोड्याच वेळामध्ये सन्माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन. खरं तर आता प्रचंड बिजी शेड्यूल आहे या मंडळींचा, कारण अधिवेशन सुरू आहे आणि अशातच या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला काढला आणि त्यांची उपस्थिती काही क्षणातच या ठिकाणी होईल. इथे आपण पाहताय खरं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न होता नितीनचा. स्ट्राईक दिली आहे त्या ठिकाणी ओमकार पाटीलला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन लेग बायची सिंगल इथे आली. धावसंख्येत वाढ झाली, धावा आल्या धावफलकावरती त्या म्हणजे तब्बल 1 गडी बाद 22 धावा. 1 गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहताय. चांगलं टोटल उभारण्याचा प्रयत्न आहे या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. बावीस धावा या धावफलकावरती या ठिकाणी आहेत. खूप इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी, कारण आपण पाहिला खरं तर सलग पहिला सामना जिंकला होता त्या ठिकाणी ओमकारने आणि दुसऱ्या सामन्यामध्ये ते पराभूत झाले. तिसरा त्यांना संधी मिळाली, परंतु पहिला सामना पराभूत होऊन दुसरा सामना जिंकून तिसऱ्या सामन्यामध्ये इथे आपण पाहताय बंटीचा देखील संघ खेळतोय. सन्मान्य पाहुण्यांचं आगमन काही क्षणातच होईल या ठिकाणी. उरण विधानसभा 190 उरण विधानसभा खरं तर व्यापारिक दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वाचा हा तालुका आहे, ज्यामध्ये लॉजिस्टिक क्षेत्र तुम्ही पाहताय. जेएनपीटी पोर्ट सारखं एक मोठं बंदर या उरण तालुक्यामध्ये आहे. इंडस्ट्रियल झोन आणि त्याचबरोबर आता नव्याने खरं तर आपण पाहिलं डेव्हलपमेंट वाढत चालली आहे आणि या मतदारसंघाचे खरं तर सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन तुम्हाला होताना पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व. चला मॅचकडे आपण जाऊया, पुन्हा एकदा सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. विनंती आहे या ठिकाणी सामना आपण सुरू ठेवा. गेम इज ऑन आणि आता आपण पाहताय सर 22 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत आणि 1 गडी बाद झालाय. शॉट, भरपूर चांगला शॉट ओमकार पाटील आहेत आणि आयवा कॅच. चला या 500 रुपयाचं पारितोषिक आहे तुमच्यासाठी संतोष शेठ पाटील यांच्या माध्यमातून. बघा ओमकारने या इनिंग मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा त्या क्षेत्रामध्ये हा षटकार लगावलाय.
बघा ओमकारने बॅटिंग चांगली केली आणि संतोष दादांचे भाऊ आहेत ते खरं तर आता तुमचा एटीएम ते खाली करतात आणि त्यांचा झेल पकडला तिकडे आयवा कॅट प्रेक्षक कमाल चांगली फटकेबाजी. सन्माननीय आमदार साहेबांबद्दल खरं तर बोलावं तेवढं कमी, कारण असं म्हणतात गतिशील विचारांचे कृतिशील नेते म्हणून ज्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं. न भूतो न भविष्यती असा विकास या परिसरामध्ये होतोय. भविष्यामध्ये तुम्हाला खरं तर हेही पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, अगदी क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. ओमकारला 1 रन घेतली आहे आणि एका रनने स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्येत वाढ झाली. धावा फलकावरती या ठिकाणी आहेत त्या म्हणजे आतापर्यंत तब्बल 29 धावा. हॅलो स्कोर आतापर्यंत आहे तो 29-29. अनिरुद्ध गोलंदाजी करतोय. ओमकार आणि त्याच्या साथीला नितीन पारंगे 2 षटकार मारले होते नितीनने बंटीच्या विरोधात. खोलात टाकला होता चेंडू अनिरुद्ध आणि इथे पाहूया पोहोचेल का कदाचित बंटीचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र असफल ठरला आहे. सिंगल रन इथे मात्र प्राप्त होते. एकेरी धावसंख्येने स्कोर 30. व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित आहेत. नुकताच राजेंद्रजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. थोड्याच वेळात उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यशील आमदार बालदी साहेबांचं देखील इथे आगमन होईल आणि सीमारेषेच्या बाहेर जो झेल टिपला होता गुड्डू आलाय. संतोष पाटील स्टेजवर आयला कडून पारितोषिक आहे ते देखील 500 रुपयांचं. सेमीफायनल आणि फायनलला मोबाईल मात्र देण्यात येतील. स्लॉक स्वीपचा चांगला फटका अगोदर खेचला होता ओमकारने, परंतु इथे बॅटची कडा घेतले. मागे बंटीने झेल घेतलाय. मोठा धक्का. यश युवराज या टीमला ओमकार पाटीलच्या स्वरूपात. कॅप्टन डिपार्ट्स. जिनके आगे भले भले आगे पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले आगे पड़ जाते हैं ठंडे. असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. असं एकच नाव आमचे. हे स्फूर्ती गीत आहे खरं तर. या संपूर्ण मगाशी टिकेमाळी सरांनी देखील आवर्जून उल्लेख केला. रायगड प्रीमियर लीग ची धून ते गीत. त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये कोणतं गीत जर का आवर्जून ऐकलं जातं सर्वाधिक तर मला असं वाटतं संदीप शेठ मुंडे साहेबांवरती जे आधारित आहे हे गीत का वाजतंय, कारण त्यांनी केलेलं कार्यही तसंच आहे. व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख, त्याचबरोबर राजकारणी म्हणून मला असं वाटते त्यांची एक व्याख्या आपण बांधूच शकत नाही. समाजकारणी, जनसेवक, लोकांसाठी झटलेलं हे नेतृत्व आहे. 20 ते 25 वर्षांपासून लोकांची सेवा, समाजसेवा करण्याचा एक वसा त्यांनी हाती घेतलेला आहे आणि मला असं वाटतं त्या समाजसेवेतील एक छोटासा भाग म्हणजे ही वासंबे प्रीमियर लीग आहे जी आपल्या लोकांसाठी त्यांनी इथे आयोजित केलेली. आणि थोड्याच वेळात या वासंबे प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी आमदार साहेबांची उपस्थिती मात्र लाभेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 धावा सर धावफलकावरती आहेत. 10.00 सरासरीने अंतिम षटक. आणि पुन्हा एकदा यावेळेस नितीन पारंगेचा हा फटका बाकफुटला गेले आणि इथे बॉलला उडवलंय, पुल केलाय. रोहित शर्मा स्टाईलने बॉलला फेकलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. सीमा पार षटकार. 25 वर्षे सत्ता ग्रामपंचायतवरी संदीप दादाची पावर लय हाय भारी. सुरेश लाड साहेबांचा विश्वास सहकारी. मनानं रॉयल ओळखते रसायनी सारी. षटकार आलाय. खरं तर अंतिम षटक आहे स्लॉग ओव्हरचा आणि या सामन्यामध्ये आता नितीन पारंगे रंग भरतोय. कमालीची फलंदाजी. रोखावं लागेल या खेळाडूला. ऑन ड्राईव्ह केला, सिंगल पूर्ण केले. कदाचित स्ट्राईक साठी घाई होईल या दोन्ही खेळाडूंमध्ये आणि इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही फलंदाज. 2 धावा आल्या. स्ट्राईक पुन्हा एकदा आली नितीनकडे आणि धावा आल्या धाव फलकावरती आतापर्यंत 2 गडी बाद 38. समीर सर, हे सुरुवात गोलंदाज सार्थकने खूप चांगली केली होती. नो बॉल कॉल केलाय त्यामुळे 3 धावा असतील. फ्रीडचा बॉल असेल. बघा हे धावा आता येत आहेत आणि धावांची गरज देखील आहे यश युवराज या संघाला. पहिले 2 सामने सोडले या स्पर्धेतील, त्यानंतर नॉकआउटच मॅचेस आहेत. प्रत्येक सामना तुम्हाला जिंकायचा आहे. एक संधी फक्त कुठे तयार होते जेव्हा एक तिसऱ्या मॅच पर्यंत जेव्हा विनर वर्सेस विनर
एक संधी आता सूरज पुजारीचा संघ 2 सामने जिंकलाय. शेवटचा सामना ते खेळणार. इथे प्रत्येक टीमला जिंकणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू गेलाय. फक्त एकच धाव. नितीनने ताबडतोड फलंदाजी मात्र केलेली आहे. ताकद झोकायची होती या फटक्यावर. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय 40 वर. 4 षटकांमध्ये 40 मला असं वाटते बाफक आहे. आणखी काही धावा उभाराव्या लागतील त्या दोन्ही फलंदाजांना. अभि गरुडे आणि त्याच्या साथीला तो नितीन पारंगे. नडगावचा सर हा खेळाडू अभि आणि तो देखील एक चांगला ऑलराऊंडर या संघाचा आहे आणि तो मात्र स्टॅकिंग एंडवरती आला. त्याने बॉलिंग चांगली केली मागच्या सामन्यामध्ये. आता इथे बॅटिंग करावी लागेल त्याला या निर्णायक मॅच मध्ये. यावेळेस ऑन साइड मध्ये फटका चांगला आहे. मिड विकेटला क्लिअर केलाय आणि अगदी रस्त्याच्या पलीकडे बॉलला फेकलाय. अभिने सीमा पार षटकार. दिलाचा तो दिलदार यारांचा तो यारे प्रेमळ स्वभावाचा गरीबाचा आधारे समाज कार्यासाठी तो जीवाला उधारे आमचा संदीप दादाचा रुबाब हायलय दमदार. आमचे माळी साहेबांचं आगमन बघा. सामनावीरासाठी त्यांच्याकडून तब्बल 15 किलो फ्रुट्सची टोपली सजवलेली दिली जाते आणि त्यांचंही ते आगमन. पांडुरंग माळी साहेब खरं तर निर्मा शांताराम माळी यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे पारितोषिक दिलंय. बघा बॉलचा चेस केला अवे फ्रॉम द बॉडी. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला या फलंदाजाने परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. समीर सर वाईट बॉल आलाय आणि अगदी आता 40 ओढले. धावा फलकावरती आल्या त्या म्हणजे 47. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय. मग अशी आपण प्रेडिक्शन केलं किमान 50 प्लस रन तुम्हाला या सामन्यामध्ये उभारावे लागतील. चला आपण तिथे कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका प्लीज. लक्ष असू द्या वाईडला रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय हा कायम राहील. बंटी आपण लगेच त्या ठिकाणी सामना सुरू करा. शिस्तबद्ध स्पर्धा आणि प्रत्येक करदर संघाने मात्र चांगलं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला दिलं आणि आज खरं तर आपल्या विभागातील खेळाडूंना एक हक्काचं प्लॅटफॉर्म मिळावं. आपल्या विभागातील खेळाडूंना खरं तर हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने गेले 2 वर्ष आपण पाहता या ठिकाणी वासंबे प्रीमियर लीगचं हे दमदार आयोजन संदीपजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून. बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल देखील आपण पाहता लेफ्ट केला सोडून दिला अभिने आणि हे पंच सांगतात वाईट. आणखीन एक्स्ट्रा रन मध्ये भर पडेल. धावा आल्या धाव फलकावरती. आतापर्यंत 48 लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट ओव्हर समीर सर या खरं तर मार्गस्थ आहे आणि काही चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे बाकी आहे. जबरदस्त कमबॅक या संघाचा पाहायला मिळाला आणि इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे. 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेशजी बालदी साहेबांचं या ठिकाणी या मंचकावरती आगमन तुम्हाला होताना पाहायला मिळतंय. मी खरं तर संपूर्ण आयोजकांना या ठिकाणी विनंती करा अतिशय सन्मानपूर्वक आपण त्यांना इथे व्यासपीठावर घेऊन या. बघा पुन्हा एकदा चांगला बॉल टाकलाय आणि कमबॅक या षटकामध्ये करतायत या ठिकाणी साहिल पाटील. आय थिंक या इनिंग मधला हा शेवटचा बॉल असेल आणि 48 धावा. एकशे 90 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेशजी बालदी साहेबांचं या ठिकाणी आगमन. खऱ्या अर्थाने ज्या मैदानावरती आपल्या आमदारकीची पहिली प्रचाराची रणधुमाळी ज्यांनी इथून संपन्न केली याच मैदानावरती आज त्यांचं आगमन. वासंबे प्रीमियर लीग 2023 मध्ये त्यांचं करूया सहर्ष स्वागत. या विभागासाठी तब्बल 6 कोटींची विकास कामं सध्याच्या घडीला आपण पाहता. लवकर त्या कामाचं उद्घाटन होईल महेशजी बालदी साहेबांच्या माध्यमातून, ज्यामध्ये आपण आवर्जून उल्लेख करू. येत्या खरं तर मोहपाडा तलावाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 4 कोटी आणि त्याचबरोबर मार्केटमधला रस्ता त्याच्यासाठी 1.30 लक्ष खरं तर या ठिकाणी कामाचा त्या ठिकाणी निधी उत्पन्न केलाय. त्याचबरोबर रिसमध्ये 1.42 कोटी खरं तर निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालाय. दुर्गा माता कॉलनीसाठी 25 लाख, शिवनगरसाठी 40 लाख अशी विविध विकास कामं समीर सर न भूतो न भविष्यती हा विकास कामाचा वसा त्यांनी आता या विभागामध्ये हाती घेतलाय आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. दमदार आमदार
बघा रन किती आहेत या बॉलवरती, लक्ष असू द्या. 3 रन. 3 रन कंप्लीट. पहिलं सत्र संपलं. 3 रनच्या मैदानी धावा आल्या. आता पण धावफलकावरती डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. आणि सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर, प्रमुख अतिथी सन्मान्य आमदार महेशजी बालदी साहेबांचं या ठिकाणी आगमन. खरं तर प्रचंड बिझी शेड्यूल त्यांचा होता, अधिवेशन सुरू आहे, परंतु या विभागातील एक मोठी स्पर्धा संदीपजी मुंडे साहेब पुरस्कृत वासम्य प्रीमियर लीग या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ त्यांनी दिलाय आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. खरं तर त्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा ही खऱ्या अर्थानं द्विगुणित झाली आहे. त्यांचं करूया पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं आणि सर्व आयोजकांच्या वतीनं त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून इथे आपण आभार व्यक्त करूया. बघा निर्णय पेंडिंग आहे. सर्वांचं लक्ष आता कॉमेंट्री बॉक्सकडे लागलंय. इथे रन किती असतील हे पाहिलं जाईल. बंटीचा संघ आणि एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये ओमकारचा संघ आहे. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः आमचे आयोजक अमितजी म्हात्रे आहेत आणि निर्णय येईल काही क्षणातच. बघा थ्रो झाला होता, नॉन स्टॉकिंग एंडला रनआउटची संधी आली होती आणि बिमरचे देखील चेक केला जाईल. सर्व घडामोडी घडल्या. रनआउट आहेत परंतु बिमर आहे की नाही हे पाहिलं जाईल. बॉल चेक केला जाईल. वेस्ट साईडच्या वर जर असेल तर मात्र बिमर घोषित केला जाईल. त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा बॉल देखील त्या ठिकाणी गोलंदाजाला फेकावा लागेल. 51 रन स्कोर कार्ड वरती गोलंदाजाचा हा चेंडू इथे आपण पाहता आमचे पंच चेक करतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य बॉल आहे परंतु रनआउटचा विकेट मिळाला त्यामुळे रन असतील या बॉलवरती फक्त आणि फक्त 2 आणि या 2 रनच्या मध्येने पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती तब्बल 50. अर्धशतक कंप्लीट झालंय. 51चं टार्गेट उभे केलं या ठिकाणी. 288 ओमसाई आई एकविरा रोदिवली संघासमोर बॅटिंग करताना या शिवराज 11 चांभारली संघाने. शुभेच्छा दोन्ही मॅच संघांना असेल. आपण दुसऱ्या सध्याकडे जाऊया. ऐकूया पुढचा आवाज आमचे कर्जतचे उत्कृष्ट समालोचक समीरजी सोमने सरांना. धन्यवाद. प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, वासंबे प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, धन्यवाद. वासंबे प्रीमियर लीग. खरं तर आपण आता 2023 या वर्षाच्या अखेरीस आहोत परंतु 2024 या वर्षाच्या सुरुवातीला या वर्षाच्या आगमनाला मात्र या ठिकाणी आमदार महेशजी बालदी मित्रमंडळ रसायनी आयोजित खरं तर आपण पाहता रसायनी कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे. दिनांक 5 जानेवारी ते 14 जानेवारीच्या दरम्यान रसायनी युथ फेस्टिवल हा मोठा कार्यक्रम या अचानकच्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यामध्ये पहिल्या दिवशी खरं तर आपण पाहताय शरीर शौष्ठव स्पर्धा या संपन्न होतील. आमदार श्री 2024 रायगडचे सर्व या ठिकाणी स्पर्धक सहभागी होतील. 6 तारखेला शनिवारी जानेवारीला दर्या आमची दौलत अगरी कोळी नृत्य तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अगदी रविवारी भोजपुरी व हिंदी डान्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 8 तारखेला सोमवारी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम इथे संपन्न होईल. मंगळवारी हळदी कुंक आणि चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी होईल. बुधवारी 10 तारखेला बेबी अँड मास्टर रसायनी हा कार्यक्रम इथे संपन्न होईल. गुरुवारी अगदी 11 तारखेला लावणी शो महाराष्ट्राची परंपरा लावणीचा कार्यक्रम तुम्हाला इथे पाहायला मिळेल. शुक्रवारी 12 तारखेला रसायनी आयडल सिंगिंग स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. शनिवारी अगदी आपण पाहिला 13 तारखेला नृत्य स्पर्धा आणि 14 अंतिम दिवशी मात्र या ठिकाणी मिस अँड मास्टर रसायनी फॅशन शो हा तुम्हाला कार्यक्रम इथे संपन्न होताना पाहायला मिळेल. ठिकाण आहे अचानक मोहपाडा मैदान तालुका खालापूर जिल्हा रायगड म्हणजे हेच क्रीडांगण. याच क्रीडांगणावरती आमदार महेश बालदी मित्रमंडळ रसायनी आयोजित या ठिकाणी रसायनी कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024 रसायनी युथ फेस्टिवलचा मोठा कार्यक्रम इथे तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. चला लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण जाऊया दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया पुढचा आवाज आमचे समालोचक या ठिकाणी समीरजी सोमने सर. धन्यवाद. क्या बात आहे. दमदार आमदार महेशजी बालदी साहेबांना डेडिकेट करणार हे संगीत. खरं तर असं म्हणतात जगातील नंबर 1 पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्या पार्टीचे दमदार नेतृत्व उरण तालुक्याला लाभलंय सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेब.
असं म्हणतात खरं तर प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः या खरं तर तत्वावरती कार्यरत असणारे आमचे सन्मान आलदी साहेब खरं तर आदिवासी समाज असेल किंबहुना कोळी समाज असेल आगरी असेल संपूर्ण समाजासाठी नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलं आणि आज त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आहे. संदीपजी मुंडे पुरस्कृत या ठिकाणी वासंबे प्रीमियर लीग 2023 दरवर्षी आपल्या विभागातील खेळाडूंना हक्काचं प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारं एक खरं तर सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे संदीपजी मुंडे साहेब. त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहताय वासंबे प्रीमियर लीग. पहिल्या दिवशी खरं तर आपण पहिला कोकणाच्या मातीला मिळालेलं खरं तर एक लोकनेतृत्व म्हणजे सन्मान्य खासदार सुनील तटकरे साहेबांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आणि आज या स्पर्धेचे आमचे खास आकर्षण या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेशजी बालदी साहेबांचं करूया सहर्ष स्वागत. तुम्ही ऑन स्क्रीन त्यांना पाहताय खरं तर अगदी प्रफुल्लित आणि तेजस्वी असं खरं तर त्यांचा चेहरा आणि नेहमी आपण पाहिला आपल्या समाजासाठी झटणारे आपल्या या विभागासाठी आपल्या तालुक्यासाठी नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलं असं दमदार नेतृत्व तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. हॅलो बघा याच दरम्यान एक विशेष सूचना आली आहे. 7092 क्रमांकाची इर्टिगा कार आहे ती रस्त्यावरती अगदी मध्ये उभी आहे. ज्यांचे असेल त्यांनी प्लीज ती बाजूला करा पार्किंग झोन मध्ये उभी करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी आपण घ्या. 7092 गेम इज ऑन. ओव्हर टू समीर सर. धन्यवाद रोशनजी पाटील. सामन्याला होते ते पुन्हा एकदा सुरुवात. फुलटॉस बॉल बंटीचा फटका पाहूया कितपत गेलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा अपेक्षित आहे. पहिल्याच बॉल वरती ते ठोकलाय गगनचुंबी षटकार. जिनके आगे भले भले आचे पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले आचे पड़ जाते हैं ठंडे. असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. हॅलो पहिल्याच बॉलवरती षटकार. 51 धावांचा पाठलाग मात्र करायचंय. तो 288 कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले परंतु शेवटी त्याच्या डोक्यावरून आणि त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू मात्र मागे गेला. एक धाव. 51चा पाठलाग करत असताना धावसंख्या ती मात्र 7. नितीन पारंगेने ते प्रयत्न केले तिथे. आदरणीय आमदार साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कामगिरी दमदार आपला माणूस आपला आमदार असे सन्माननीय महेश बालदी साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पुनश्च एकदा त्यांच्या या वासंबे प्रीमियर लीग 2023 मध्ये आपण सहर्ष स्वागत करू. आणखी एक महत्वाची सूचना आहे. रेलिंगच्या आतमध्ये बसलेले जे लहान मुलं आहेत प्रेक्षक त्यांना विनंती आपण रेलिंगच्या बाहेर उभे राहा आणि रेलिंगच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडली तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. त्यामुळे आतमध्ये तुम्ही पकडू नका तुम्हाला पारितोषिक दिलं जाणार नाहीये. सर्व जे आमचे लहान मुलं आहेत त्या ठिकाणी रेलिंगच्या आतमध्ये आपण बाहेर जा. बघा समीर सर या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील एक मोठं पारितोषिक आहे. LED TV संदीप शेठ मुंडे यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी तुमची नाव नोंदणी 4 पर्यंत करा. ज्याचं नाव येईल त्याने आपली ओळख पटवून या ठिकाणी तो पारितोषिक स्वीकारायचा आहे. अगदीच सरळ हा फटका खेळायचा होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज होईल बाद. या दरम्यान स्वप्नीलजी राऊत आणि त्यांचे सहकारी यांचंही ते आगमन झालंय. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. 51 धावांचा पाठलाग. धावसंख्या झाली ती मात्र 8. विकेट गेले 1 अनिरुद्ध सोनावलेच्या स्वरूपात. 25 वर्ष सत्ता ग्रामपंचायतवरी संदीप दादाची पावर लय हाय भारी. सुरेश लाड साहेबांचा विश्वासू सहकारी मनानं रॉयल ओळखते रसायनी सारी. 2000 साला सरपंच झाला जनतेचे सोडविले. समीर सर आपण अनेक स्पर्धा पाहिल्या परंतु वासंबे प्रीमियर लीग स्पर्धेचं वैशिष्ट्य जर काय असेल तर प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि त्याचबरोबरने 3 दिवस मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती हे करतं संदीपजी मुंडे साहेबांचं वैशिष्ट्य आणि यांच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. हे समाजकारणामध्ये तुम्ही जेव्हा वावरत असता किंवा त्यांना एक राजकीय पार्श्वभूमी आहेच त्यात तिळमात्र सुद्धा शंका नाही. मी मगाशी आवर्जून उल्लेख केला एक राजकारणी म्हणून संदीपजी मुंडे यांची ओळख बनूच शकत नाही. ते समाजसेवक आहेत ते जनसेवक आहेत. कारण पक्ष याही पेक्षा पुढे जाऊन जर का समाजाप्रती असलेलं माझं योगदान मी कितपत देऊ शकतो या गोष्टींचा विचार करणारा नेता म्हणून संदीपजी मुंडे साहेब यांची ओळख आहे. आणि ही ओळख आहे त्यांचा लोकांशी असलेला संपर्क दांडगा आहे. त्यांनी लोकांच्या प्रती केलेलं काम हे सर्वजण पाहतायत. म्हणूनच आज आदरणीय आमदार बालदी साहेबांना आपण या मंचावरती पाहतोय. हे त्यांचं असलेलं प्रेम आहे. शेवटी समाज कार्य करणंच समाजाचा वसा घेऊनच पुढे जाणं हाच एक मुळात हेतू आहे संदीपजी मुंडे साहेबांच्या या जीवनाचा. क्या बात आहे. शांत संयमी आणि कर्तृत्ववान असं हे व्यक्तिमत्व म्हणजे संदीपजी मुंडे साहेब.
मग हा सामना अगदी रफ अँड टफ आहे. इथून जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील आणि जो पराभूत होईल त्याला मात्र पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. या मॅचचा किंग मेकर बंटी बद्रिके आहे. बंटी बद्रिके कसा खेळेल त्यावरती सर्व काही गोष्टी अवलंबून आहेत आणि त्याला थांबवेल कसा योगेश जांभळे, कारण त्याच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे या सर्व Definitely. स्पर्धांचा. खरं तर या सामन्यामध्ये बंटीच्या इनिंग मध्ये लक्ष राहील, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण मिस टायमिंग. वेग होता ओमकारकडे आणि त्यानंतर मात्र हा मिस टायमिंग फटका इथे पाहायला मिळाला. मिडॉनला सॉफ्ट डिसमिसल झाले. फलंदाज बंटी बद्रिके हा खेळाडू नुकतेच आपण पाहिले रायगड प्रीमियर लीग सीझन 4 त्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला 4 व्हीलर कार मिळाली. लोदिवलीचा हा सुपर डुपर स्टार, त्याच्यावरती आता नजरा राहतील प्रत्येक प्रेक्षकाच्या. निश्चितच प्रेक्षकांच्या बद्दल बोलावं तेवढं कमी आहे. हे मैदान ऐतिहासिक आहे, कित्येक स्पर्धांचा साक्षीदार आहे. मी स्वप्नीलजी राऊत आले, सुप्रीमो ट्रॉफी आपण इथे पाहतो आणि हे क्रीडांगण केव्हाही मॅचेस असू दे, सकाळी ठेवा तुम्ही, दुपारी ठेवा, रात्री ठेवा, मध्यरात्री असू द्या, या क्रीडांगणावरती गर्दीही असणारच, या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. हे सर्वांनाच ठाऊक आहे. आणि या विभागाला, वासंबे विभागाला ना एक वेगळं क्रिकेटचं वलय आहे आणि त्या क्रिकेटच्या वलयातील हे स्टार सुपरस्टार सध्या मैदानावरती खेळत आहेत. त्यांचं लक्ष एकच आहे, समोर जी छत्रपती शिवाजी महाराजांची आकृती साकारलेली ती एक वेगळी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते त्या ट्रॉफीमध्ये, ती त्यांना जिंकायची आहे. या बात आहे. खरं तर ऐतिहासिक मैदान देखील आहे आणि खरं तर मी आवर्जून सांगेल, सन्मान्य बालदी साहेबांची पहिली प्रचार सभा जिला सुरुवात झाली याच मैदानावरती आणि अपक्ष म्हणून ना पक्षाचा झेंडा ना स्टार प्रचारक आणि खऱ्या अर्थानं दमदार असं त्या ठिकाणी प्रचार धुमालीला सुरुवात झाली आणि उरण मतदारसंघाला एक चांगलं नेतृत्व बालदी साहेबांच्या माध्यमातून मिळालं. 8 धावा धावफलकावर खोलात टाकला होता चेंडू. प्रचंड वेग येतो ओमकारकडे आणि जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तुम्ही बूस्टअप होता, तुम्हाला एक वेगळी एनर्जी मिळते आणि त्याच एनर्जीने इथे षटक मात्र त्याने समाप्त केलं. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 8, 2 विकेट त्याने मात्र प्राप्त केल्या. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडूंमध्ये धावा करायचे आहेत त्या मात्र 288. ओम साई आई एकविरा लोदिवली या संघाला 43, 18 चेंडू 43 ची गरज. 18 बॉल आणि 43 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय आज आपल्या ताई एकनाथ काने यांचं या ठिकाणी आगमन. एकनाथ खाने यांच्या सौभाग्य होते, ज्या वासंबेच्या सदस्य आहेत आणि त्यांचं इथे आम्ही स्वागत करीत आहोत. आज आपलं सौभाग्य आहे की वासंबे प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आपले लाडके आमदार आदरणीय महेश शेठ बालदी साहेब, महेशजी बालदी साहेब या सोहळ्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आपण इथे करणार आहोत. आणि मी बालदी साहेब विनंती करेन की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवरांचे. वरद टॉवरचा ग्रुप, देवीदास म्हात्रे असतील, विनायक डवळे असतील, सगळ्यांना विनंती आहे की आपण साहेबांचं इथे स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं इथे स्वागत करणार आहोत. या वासंबे प्रीमियर लीग मध्ये सचिनजी तांडेले आहेत, प्रवीण जांभळे आमचे उपसरपंच, भूषण पारंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, बाळाराम जांभळे आहेत आणि राजेंद्र पाटील साहेब आमचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य. पाटील साहेब नेहमीच चांगलं क्रिकेट ते खेळलेले आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती आमचे राजेंद्र पाटील साहेब आणि महेशजी बालदी साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. उरणच्या मातीचा, प्रत्येकाच्या जातीचा, आवाज जना जनाचा, राजा मना मनाचा. भरपूर कामं या परिसरामध्ये, 40 कोटींची कामं आपल्या वासंबे परिसरामध्ये साहेबांनी आणलेली आहेत आणि आज साहेब वासंबे प्रीमियर लीग मध्ये संदीप मुंडे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि या साहेबांचं स्वागत पुन्हा एकदा वासंबे प्रीमियर लीग मध्ये. सन्माननीय खरं तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बादी साहेबांचा हा सन्मान. बॅकफुटला गेले स्क्वेअर कट, हा फटका बंटी बद्रिकेचा आहे. डीप मध्ये बॉल चाललाय आणि नितीन पुन्हा एकदा त्या ठिकाणी व्यस्त आपण पाहिले, ज्याने चांगली बॅटिंग केली तेवढी सुंदर फिल्डिंग त्या मैदानामध्ये करतायत. हे बंटीचा जो झेल उडाला होता त्यासाठी प्रयत्न देखील नितीनने चांगले केले होते, परंतु त्याच्या डोक्यावरून तो गेला चेंडू. 2 धावा जोडल्या जात आहेत. 17 चेंडू 41 ची गरज आहे. भव्य दिव्य सत्कार आमदार साहेबांचा इथे मात्र संपन्न झाला. समीर साहेबांनी सांगितलं की तुमचा खेळ चालू आहे, मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि इथे आमचे संदीप म्हात्रे, सचिनजी तांडेल, बाळाराम जांभळे, सुनील माळी, सावळेचे सरपंच आणि राजेंद्र दादा पाटील साहेब आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत आणि उमाकांत भोईर, त्यानंतर आकाशजी जुईकर या सगळ्या पाहुण्यांचं इथे आम्ही स्वागत करत आहोत. प्रवीण जांभळे साहेबांच्या समवेत आमचे मांडे, भरत मांडे, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आहे. तापा आहे साहेबांच्या पाठीमागे, कारण कामच तसं आहे महेशजी बालदी साहेबांचं. समीर म्हात्रे आमचे बघा सगळे आदरणीय साहेबांचं स्वागत करण्यासाठी इथे उत्सुक आहेत. मैदानामध्ये मला थोडे बंटी बद्रिके बाद झालाय.
पांडुरंग शेठ पारंगे, आमचे नागेशजी मेडेकर, सगळी मंडळी आणि एकनाथ खाने यांच्या सौभाग्यवती प्रशाली खाने ज्या सदस्य आहेत वासंबे ग्रामपंचायतीचे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांना आपण धन्यवाद देऊया, आभार मानूया की वेळात वेळ काढून आज वासंबे प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी ते आलेले आहेत. संदीप मात्रे यांचं फेस्टिवल याच मैदानावर आहे. 5 तारखेला त्यांनी मगाशी रोशन पाटील यांनी सगळं सांगितलेलं आहे किती तारखेला फेस्टिवल या मैदानावर होणार आहे. आदेश बांदेकर पण या मैदानावर येऊन गेलेले आहेत. या मैदानाची खासियत आहे, अचानकचं हे मैदान आहे. सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील, कित्येक मंडळी या मैदानावर आलेली आहेत. अचानकचं हे भव्य दिव्य असं मैदान. पत्रकार आमचे महादेव कांबळे सदस्य पण आहेत. त्यानंतर आमचे दिनेशजी पाटील, सुनील माळी सावळ्याचे आमचे सरपंच, दिग्गज मंडळी आपण इथे पाहिलेली आहेत. त्यानंतर आमचे HP गॅसचे, आमचे भारत गॅसचे आमचे सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचकडे वळूयात. सदस्य आमचे आकाशजी जुईकर यांचंही स्वागत. प्रवीण जांभळे आपलं स्वागत होईलच. मॅचकडे वळूया. निश्चितच बंटी बद्रिके जो की फॅक्टर या मॅच मधील होता. मी अगोदरच म्हटलं की किंग मेकर या सामन्याचा विजयाचा शिल्पकार, तो मोठा अडथळा दूर केला अभि गरुडेने. आणि अभि गरुडे विकेट घेतल्यानंतर बंटी बद्रिकेची त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता. त्याला हवी असलेली विकेट त्याने मात्र इथे प्राप्त केले. खोलात टाकला चेंडू लेफ्टी बॉलर लेफ्टी बॅटरच्या विरोधात. खरं तर जेव्हा रायटी आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन समोर असतं तेव्हा थोडं कठीण काम असतं गोलंदाजांसाठी. नुकताच आमदार साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे लाभली. स्कोर आतापर्यंत 10. जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 चेंडू 41 ची गरज. 15 चेंडू 41. पुढून हा फटका खेचला. लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यावरून बंटी बद्रिके जरी बाद झाला असला तरी सुद्धा स्वप्नीलने इथे मात्र सूत्र हाती घेतले. ठोकला इथे षटकार. षटकार आलाय आणि या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे सध्या. संदीप मुंडे साहेबांचं जे नवीन गीत आलेले ते समीर काशीद जे गायक आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. एक अफलातून गीत आहे. वेगळे त्यांची गायकीची एक वेगळी शैली आहे. खोलात टाकला होता चेंडू. समोर पंच केलाय बॉलला. लॉंग ऑफला फिल्डर आहे. उसळी घेईल चेंडू. तो पकडेल तत्पूर्वी 2 धावा इथे सहजरित्या मात्र मिळत आहेत. दुहेरी धाव संख्येने धाव फलकावरती धावा 288. ओम साई आई एकविरा लोदिवली संघाची 18 आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 13 चेंडू 33. अंतर अजूनही आवाक्यात आहे. समीर मिडल ऑर्डर कित्येक मॅच आपण बघितल्या. 12 चेंडू 37, 12 चेंडू 38, 12 चेंडू 36, 35, 36, 37 इथेच गाडी अडकते. एक गाडी आणि पुढे हिचे जाईल मात्र का? 33. 13 चेंडू 33. पुढून हा फटका खेचलाय. निश्चितच सीमा पार जाणार. डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या डोक्यावरून स्वप्नील एरुणकरचं आक्रमण. षटकार. नाव संदीप मुंडे शेठ, त्यांचे नाव संदीप शेठ. असा दिलदार इथे आपण पाहतोय 288 आणि एकविरा संघाचे जे मालक आहेत, संघ मालक निखिल पाटील आणि या सदस्य पण आहेत लोदिवली ग्रामपंचायतीचे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. त्यांनी आकडा आपला पकडूनच ठेवलाय 288. लकी नंबर आहे त्यांच्यासाठी. 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 ची गरज आहे. त्यांच्याच रस्त्याचं मला उद्घाटन 1 कोटीचं करून बालदी साहेब इथे आले होते लोदिवलीच्या. चौधरी सर, आणखी एक महत्वाची गोष्ट पहा. एक जे निरीक्षण कित्येकाने केलं असेल, जे राजकीय समीक्षक आहेत त्यांनी, की एखाद्या व्यासपीठावरती उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने रायगडचे कोकण रत्न खासदार सुनीलजी तटकरे साहेब येतात आणि त्या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये त्या विभागातील उरण म्हणजे याच विभागातील मतदारसंघाचे आमदार आदरणीय महेश शेठ बालदी साहेब येत आहेत. म्हणजे संदीप शेठ मुंडे यांचं राजकीय वजन काय हे आपल्याला दर्शवलं जात आहे. समीर, इथे जे लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या आहेत आपल्या प्रवीण काठवळ्याला पण विनंती आणि आमचे मात्रे या दोघं आता लगेच चालू करतील. आणि 4चा टायमिंग आहे फक्त. 4ला आपण 4:30ला बंद करणार आहोत. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी टाकायची असेल फ्री आहे. लकी ड्रॉ साठी ज्याचं नाव येईल त्याला LED TV आहे. लक्षात ठेवा, या संधीचा फायदा घ्या. प्रेक्षकांसाठी नामक संधी आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 ची गरज. आदरणीय गुरुवर्य महागुरु संतोषजी चौधरी, गुरु रायगड भूषण
हे खरोखर प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं, कारण टिके माळी यांचा आवाज ते बोलायला लागले की असं वाटतं की आपण थांबावं आणि ऐकतच राहावं. स्वप्नील राऊत आमचे माजी वासंब्याचे सदस्य आणि एक चांगले खेळाडू, जे संघ पण त्यांचा होता कैवल्य मंथन, हा जो संघ होता त्यांच्या या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 27, गोलंदाजीसाठी अमोल. ऑप्शनच्या बाहेर टाकला होता चेंडू, डायरेक्ट हिट. पाहूया फलंदाज स्वप्नील इथे पोहोचतोय, दुसरी अतिरिक्त धाव, परंतु थांबवलं, एकमेकांना थांबवलंय. स्वप्नील एरुणकर 3 चेंडूमध्ये 14 वरती खेळतोय, 22च्या स्वरूपात ही एक धाव. 11 चेंडू जिंकण्यासाठी 26. संतोषजी चौधरी सर प्रामुख्यानं सांगतायत की या प्रीमियर लीग मधील 12 चेंडू 30, 32, 28, 27 हे समीकरण सातत्याने आपण पाहतोय. आज तो इतिहास पुसला जाईल का? पकड मजबूत केले गोलंदाजांनी, परंतु मागचे 3 चेंडू जे राहिले त्यावरती जे 2 षटकार आलेले तिथे मोमेंटम मात्र प्राप्त झालाय बॅटिंग करणाऱ्या 288 ओमसाई एकविरा लोधिवली या संघाला. 11 चेंडू 26 ची गरज. वासंबे प्रीमियर लीग आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेब पुरस्कृती स्पर्धा, स्पर्धेचं दुसरं पर्व, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक तुम्ही पाहताय. 3 सायकल अगदी व्यासपीठाच्या समोर आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, अनेक पारितोषिक आहेत आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एवढे व्हाउचर्स आहेत. अफलातून आडवा बाट नाही ते फटका खेचलाय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दिशेनं घरगळत चेंडू मात्र जातोय. कार्पेटच्या साह्यानं 2 धावा सहजरित्या मात्र मिळतील. स्वप्नील एरुणकर सध्या सूत्र हाती आपल्या घेतोय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल आता 24 धावसंख्येची. हा सामना फार महत्वाचा आहे, जिंकणं गरजेचं आहे. वासंबे प्रीमियर लीग मधलं आपलं अस्तित्व या पर्वातील टिकून ठेवायचं असेल तर जिंकणं दोन्हीही संघांसाठी महत्वाचं आहे. या अगोदर 2 सामने जिंकून सूरज पुजारी पुढे सरकलाय. डाऊन द ट्रॅक आला, योगेशने मागे बॉल गॅदर केलाय आणि इट्स रेफर टू थर्ड अंपायर. क्रुशियल मुवमेंटला व्हाईट बॉल, व्हाईट बॉल तर घोषित केलाय, परंतु जर काही यष्टीचित असेल तर मात्र मला असं वाटतंय की इथे टेन्शन होऊन जाईल 288 एकविरा लोधिवली संघासाठी. आपण पाहतोय 5वी मॅच, वासंबे प्रीमियर लीगच्या 3ऱ्या दिवसाची 5वी मॅच. पहिल्या दिवशी रजत मुंडे आणि आमचे गणेश नगर मामा चौधरी यांचा संघ पुढे गेलेला आहे. कालच्या दिवशी आपण बघितला अनन्या तळेगाव वाडी जो संतोष मांडे यांचा संघ पुढे गेलेला आहे. आज कोण जिंकणार? एक संघ जो बघितला आपण मल्लिकार्जुन खाने आंबिवली पुढे गेलेला आहे आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो 6वी मॅच त्यांच्या बरोबर खेळेल. कोण जिंकणार? यश युवराज दत्ता जांभळे आणि स्वप्नील जांभळे यांचा संघ आहे. एका बाजूला निखिल पाटील यांचा 288 या एकविरा हा संघ आहे. वासंबे प्रीमियर लीग मध्ये या पंचांचा देखील कस लागतोय, सर्व स्टार खेळाडू आहेत. आणि हे जे पंच आहेत ना समीर, आपण पाहतोय विशाल पाटील नाईट मध्ये पण होते, 3 दिवस डे नाईट करतायत. नॉट आउट. फलंदाज तिथे पोहोचलाय. 288 ओमसाई आई एकविरा लोधिवली या संघाला हायसा आता थोडं वाटलं असेल, कारण ही विकेट फार महत्वाची या टीमसाठी. स्वप्नील एरुणकर चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटवरती चांगले चेंडू येत आहेत. परिसीमा एवढी लांब लचक नाहीये, लेफ्टी बॅटर इथे उपयुक्त ठरलेले आहेत. आणि आता समीकरण आहे 10 चेंडू 23 धावसंख्येचं. हे 4 चेंडू अमोलचे फार महत्वाचे आहेत. या 4 चेंडूंमध्ये किमान 8 ते 10 धावा जरी आल्या तरी सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. अमोल थांबवेल का? संभारली संघाचा एक महत्वाचा सूरज. हाफ ट्रॅकर बॉल फसवलंय सूरजने, स्वतः गोलंदाज मागे जातोय आणि ते झेल मात्र टिपलाय. अगोदरच्या चेंडूवरती यष्टीचित होता होता बचावला होता, परंतु सूरजने इथे बाद केलं ते स्वप्नील एरुणकरला. समाज कार्यासाठी तो जीवाला उधारे, आमचा संदीप दादाचा रुबाब हायलाही दमदार. सुनील तटकरे साहेबांचा माणूस राष्ट्रवादी के बंदे, सुनील तटकरे साहेबांचा माणूस राष्ट्रवादी के बंदे. असं एकच नाव आमचं संदीप सुदाम मुंडे, असं एकच नाव आमचं. संतोष चौधरी सर एक म्हणू शकतो आपण ऑलराऊंडर असतात क्रिकेटमध्ये. काही प्लेयर स्टायलिश प्लेयर असतात, परंतु संदीप शेठ मुंडे यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं वर्सटाईल पॉलिटिशियन. प्रत्येक क्षेत्रात कामगिरी करणारं नेतृत्व, अष्टपैलू अष्टपैलू. साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व. आणि विरोधकही त्यांचे फॅन होतात की हे काम तरी कसं करतात.
असे संदीप शेठ मुंडे साहेबांची ही स्पर्धा वासंबे प्रीमियर लीग 12 चेंडू आणि 9 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये चौधरी सर. इथे आक्रमण झालं. उर्वरित 3 चेंडूंवरती सूरजच्या विरोधात जर का मोठे फटके आले एकाच षटकार आणि योगेश जांभळेला नक्कीच. ठाऊक आहे समीर, काल हीच वेळ होती. शंकर पारेखेने एका षटकामध्ये 21 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर षटकार मारून ती मॅच जिंकली होती. 9 चेंडू 23. सूरज फुलटॉस बॉल समोर हा फटका खेचलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. अगदी गुडघे वाकून खाली बसून मात्र हा चेंडू अडवतोय. त्याला ठाऊक आहे इथे एक धाव महत्वाची आहे. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचेल. 51चा पाठलाग चालू असताना 29 वरती 8 चेंडू जिंकण्यासाठी 22ची गरज. महत्वाचे 2 चेंडू 15च्या आसपास जर का लास्ट ओव्हर पर्यंत ठेवायचं असेल तर या 2 चेंडूंवरती एखाद मोठा फटका बाउंड्री सिक्सरची गरज आहे. सध्या 288 ओम साई एकवेरा लोदिवले संघाला. डाऊन द ग्राउंड आला होता. समोर फटका खेचलाय. लॉंग ऑफचा प्लेअर अगदी स्क्रीनच्या समोर येऊन चेंडू मात्र अडवतोय. फक्त एकच धाव. सिंगल्स दिल्यात. सूरज फार चाणाक्ष गोलंदाज आहे. हुशारीने गोलंदाजी करतो आणि यंग टॅलेंट आहे. हे निखरतं टॅलेंट आहे चांभारली संघाचं. रजत मुंडे, योगेश जांभळे, अमित या सर्व खेळाडूंना सूरज या सर्व खेळाडूंना आपण पाहतोय. पण ज्या पद्धतीनं सूरज आणखी काही जे यंग टॅलेंट ओमकारला देखील आपण पाहतोय या टीम मध्ये चांभारली संघाने अनेक खेळाडू मात्र दिलेले आहेत. 7 चेंडू 21ची गरज. एखाद मोठा फटका आक्रमण करावंच लागेल तरच अंतर आवाक्यात येऊ शकतं लास्ट ओव्हर मध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला. पाहूया कितपत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सीमा लगत मात्र झेल टिपला जातोय. एक क्षणी असं वाटलं होतं की फटका गेलाय सीमा पार, परंतु हा फटका जिवारी लागला. तो 288 ओमसाई एकवेरा लोदिवली संघाच्या 6 चेंडू शिल्लक. दावा करायचे त्या मात्र आता 21. विकेट किती महत्वाची होती पहा. बंटी बाद झाला. प्रयत्न तो करत होता परंतु त्याचा फटका फसला. आजच्या दिवसामध्ये एक अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलंय. या स्पर्धेमध्ये रजत मुंडेने 2 अर्धशतकं मारलीत. तब्बल 185 188 धावा त्याच्या नावावरती आहेत. काल शार्दुल चौधरी कॅप्टनशिप करत असताना आपल्या टीमला लीड केलं त्याने आणि तो मात्र सुपर 3 मध्ये दाखल झालाय. त्या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की आयोजकांना आपण रिपोर्ट करा त्वरित, कारण यानंतर एक शेवटचाच सामना बाकी आहे. मल्लिकार्जुन खाने आंबिवली या टीमच्या कॅप्टनला सूरज पुजारीला आम्ही आमंत्रित करतोय की आपण मंचावरती येऊन थांबावं. 6 चेंडू 21ची गरज. योगेश जांभळे आणि पंच यांच्यामध्ये आणि गोलंदाज यांच्यामध्ये काहीतरी चर्चा चालू आहे. योगेश जांभळेचा एक्सपिरियन्स मात्र इथे कामी आला. स्विचिटचे फटके आपण त्याचे पाहिले. 6 चेंडू 21. दुखापतग्रस्त नसता योगेश तर कदाचित हे षटक त्यानेच घेतलं असतं. वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने नेहमी येतो. परंतु आता पाहूया 6 बॉल 21 धाबांचा पाठलाग करायचे तो फलंदाजांना. अजय आणि त्याच्या साथीला अमोल. फटका इथे फसलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न तर केले नाही. मागे चेंडू मात्र येतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक. 5 चेंडू 20. कल्पेश तांडेल पानशील संघाचा हा खेळाडू. अंतिम षटक कल्पेश कुरंगळे. कल्पेश कुरंगळे 5 चेंडू जिंकण्यासाठी गरज 20 धाबांची. आक्रमण करणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची सध्या नितांत गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. प्रयत्न इथे करतोय कव्हरच्या वरतून. काय फिल्डिंग केले. चेंडू अडवला. नितीन होता त्या ठिकाणी. किती उपयुक्त खेळाडू आहे पहा नितीन. अगोदर त्याने बॅटिंग केली. या अगोदरच्या मॅच मध्ये 6 चेंडूंमध्ये मला असं वाटतं 22 धावा केल्या. बंटीचा तिथे चेंडू देखील अडवला. तो चौकार होता वाचला. आता देखील 4 धावा आल्या असते. तिथे चेंडू अडवतोय म्हणजे बॅटिंग सहित फिल्डिंग. जिथे पाहाल तिथे सध्या नितीन आहे.
4 चेंडू 19 धावांची गरज, षटकाराची नितांत गरज सध्या. फटका पाहूया कितपत गेलाय, परंतु हवेत राहिलाय चेंडू. नितीन मागे धावतोय, प्रयत्न त्याने केले सीमा लगत. पुन्हा एकदा नितीन, 2 धावा. 3 चेंडू जिंकण्यासाठी 17ची गरज. जे महागुरु संतोषजी चौधरी सर सातत्यानं सांगतायत की जे इक्वेशन तयार होतोय त्यामध्ये गोलंदाजांना बेनिफिट जास्त आहे. चेसिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम थोडी बॅकफुटला राहते. 3 चेंडू 17. पहिला सामना योगेश जांभळेने बॅटिंग केली, धावा केल्या होत्या त्या 51च्या आसपास. त्यानंतर सूरज हर्षल यांनी चांगली बॅटिंग करत तो सामना जिंकला. आणि आता मागचे 2 सामने इथे फटका लॉंग ऑफला खेचलाय कार्पेटच्या सहाय्याने आणि ते इरादे स्पष्ट आता दिसत आहेत. 2 बॉल जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 16 धावांची. मल्लिकार्जुन खाण्यामेवली टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन थांबावं. सुरेश पुजारी की प्रेक्षकांची गर्दी. 2 चेंडू 16. वासंबे प्रीमियर लीग. हा चेंडू मात्र खालीच राहिला. शेवटचं षटक कल्पेश कुरंगळेने देखील खूप चांगले टाकले, इन कंट्रोल ठेवलं. 288 ओमसाई आई एकविरा लोधिवली या संघाला. आणि आता 1 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 16 धावांची. मॅच मध्ये दमदार बॅटिंग राहिली. ओमकार पाटीलची 15 धावा त्याने केल्या. नितीन पारांगे ट्रम्प कार्ड या टीमचा आणि शेवटच्या बॉल वरती येतोय हा झटका. विकेट, शेवटच्या चेंडूवरती विकेट इथे प्राप्त केले आणि ते हॅलो समीर, इथे आपण पाहतोय अनंत जांभळे आमचे रिचचे आणि त्यांच्या मुलाच्या नावानं अमित ना शूज त्यांना देण्यात आलेले आहेत उत्कृष्ट गोलंदाजासाठी आणि त्यांनाही धन्यवाद आहेत. शूज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी. आणि इथे आपण पाहतोय चांबर्ली संघ पुढच्या 6वी मॅच खेळेल तो मल्लिकार्जुन खाने आंबिवली या संघाबरोबर. चांबर्ली यश युवराज ही 6वी मॅच असेल. आपण तोपर्यंत बोलतोय पाहुण्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करणार आहे संदीप मुंडे साहेबांना की त्यांनी या आकाशजी जोईकर आमचे नवीन जे सदस्य आहेत वासंबेचे त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं. वासंबे प्रीमियर लीग मध्ये आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आताच आपण बघितलं, पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं की खासदार आदरणीय तटकरे साहेब या ठिकाणी या सोहळ्यामध्ये उपस्थित होते. आताच आपण बघितलं उरणचे आमदार आणि आता त्यानंतर आमचे आकाश जोईकर जे विद्यमान सदस्य आहेत त्यांचं स्वागत. त्यानंतर आमचे निखिल पाटील 288 जल्लोष निखिल पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करण्याची विनंती करतोय संदीप मुंडे साहेबांना. त्यानंतर आमचे प्रवीण जांभळे एक चांगले क्रिकेटर आहेत, सकाळी सकाळी खेळत असतात. त्यानंतर आमचे जे गायक आहेत संदीप मुंडे साहेबांचं जे नवीन गाणं आले ते गाणं आपण लावायचं आहे. आणि कौशल आमचं विनायक गायकवाड ज्याच्या अलॉप स्टुडिओमध्ये हे गीत बनवण्यात आले आणि गायकांचं नाव आहे समीर काशीद. माणूस आमचा बेधडक नाद करा आपणाचा कुठं. समीर काशीद एक चांगलं गीत. योगेश गायकवाड होता आज आपल्यामध्ये नाहीये, ज्यानं पहिलं गीत लिहिलं होतं आणि ते वाचतंय. एक झलक एक कडवं बोलाल का? एक कडवं असेल तसं नाही, मग नंतर अंतर पडेल. नंतर तुम्हाला इथे एवढी गर्दी होईल, वेळ नाही राहणार आपल्याकडे. एक मिनिट कौशल गायकवाड ज्यांनी एक आयलॉफ स्टुडिओ शिवनगर मध्ये बनवण्यात आलेला आहे. आपल्याला पूर्वी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी मुंबईला पुण्याला जायला लागायचं पनवेलला, आता मात्र इथे आपल्या इथे स्टुडिओ तयार झालेला आहे. प्रतीक सांगले यांनाही विनंती आपले स्वागत इथे करण्यात येईल. प्रतीकजी सांगले 4 संघ मालक आहेत इथे आपण पाहतोय. बंटी बद्रिके असं वाटलं होतं रजत मुंडेच्या 188 धावांना प्रत्युत्तर मिळेल, परंतु प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक मैदान वेगळं असतं. काशीद काय झालं? काशीद थोडा वेळ पाहिजे का? ओके
टाइम प्लीज. नाही नाही पण टॉस उडून घ्या ना. हा टॉस उडूया. टॉस उडवा. मी, 5 विनंती मिनिटाचा करतो. break. नागेशजी मेडेकर आमचे खालापूर चे शेतकरी कामगार पक्षाचे नेते.